सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीचा उल्लेख होतो आणि त्याच दिवशी लक्ष्मीपूजन देखील केले जात आहे आणि अवघ्या काही दिवसावर हा लक्ष्मीपूजनाचा सण आलेला आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर या धुळे शहरातील कुंभार खुटावर या ठिकाणी कुंभार बांधवांच्या वतीने या ठिकाणी महालक्ष्मीच्या मूर्त्यांना शेवटचा हात दिले जात आहेत। आपण जर इकडे बघितलं तर महिला वर्गाकडून या मूर्त्यांवर विविध प्रकारच्या काचेचे जे काही खडे असतात याची सजावट करताना आपल्याला महिला भगिनी दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात या कुंभार खुटावर लक्ष्मी मातेच्या मूर्त्या तयार केल्या जातात। या लक्ष्मी मातेच्या मूर्त्या धुळे शहरात विविध ठिकाणी विविध घरांमध्ये या पूजले जात असतात आणि त्यासाठी आता अखेरचा हात या ठिकाणी आता या ठिकाणी कुंभार बांधवांकडून मारले जातो आहे। आपण जर बघितलं तर या कारखान्यामध्ये हजारो मूर्त्या या ठिकाणी आहेत आणि हजारो कारागीर या ठिकाणी ह्या मूर्त्यांवर अखेरचा हात फिरवताना आपल्याला दिसत आहेत। धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या मूर्त्या या खरेदी केल्या जात असतात आणि या मूर्त्यांचं पूजन या घरोघरी होत असतं। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खास साधारण अर्ध्या फुटापासून 1 फुटापर्यंतची जी काही लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ही घेतली जाते आणि घरोघरी याचं पूजन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केले जात आहेत आणि त्यासाठी अत्यंत आकर्षक अशा या मूर्त्या या ठिकाणी केल्या जात आहे। शेवटचा हात या ठिकाणी फिरवला जात आहेत। मात्र असं असलं तरी दरवर्षाप्रमाणे यंदा देखील मूर्तीच्या भावांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। जवळपास 10% रंग असेल, POP असेल, त्याचबरोबर सजावटीच्या वस्तू असतील, यामध्ये लक्ष्मीच्या मूर्तींची किंमत देखील त्यामुळे वाढणार आहे आणि त्यामुळे हा फटका जरी सर्वसामान्यांना भेटत असला तरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये धुळे शहरातील नागरिक हे लक्ष्मीपूजनासाठी सज्ज होत आहेत आणि त्यासाठी खास करून कुंभार बांधव या ठिकाणी शेवटचा हात फिरवताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।